कृष्णारी आमचे बस असू द्या. आता या माऊलीनी मोहिते माऊलीनी पहिलं नाव काय? सुरेश मोहिते. मला वाटतं माझ्या सोबत पण एक शिक्षक होते, पण त्यांचं वडिलांचं नाव दुसरं होतं, तुमचं मधलं दुसरं आहे, पण सुरेश मोहिते आहे. तर यांनी आपल्या हातानं नामस्मरणाचा, नामसागराचा, नामलेखनाची नोंद केलेली आहे, रामनामाची नोंद. तर तुम्ही आता एक 30 सेकंद लिहिले, ह्याला लागतात 30 सेकंद. तर तुम्हाला कसं वाटलं हे सगळं लिहून किंवा हे पाहून? तुमचं एका शब्दाचं 30 सेकंदाचं एक तुमचं मनोगत व्यक्त करा. तुम्हाला नेमकं कसं वाटलं? हे कसं वाटल्यापेक्षा तुम्ही जे वागताय, तुम्ही जे करताय, हे मग प्रत्येक माणसाच्या अंतिम ध्येय असावं, हे करावं. ते वा छान. ह्या जीवनात सगळं करू शकतो, पैसा कमवू शकतो, सगळं करू शकतो, घरदार बाजार सगळा मांडू शकतो. राम नामाचा बाजार मांडणं, माय बाप्पा, याच्यासारखं अंतिम ध्येय. म्हणून या माझं दुकानाचंच नाव आहे, हे जीवन काय नाही, नामाचा बाजार. एवढा तुमच्या चरणी माझा एवढा नमस्कार. तुम्ही एवढी संधी दिली मला रामनामाचं लेखन करण्याची आणि बोलण्याची. माझी विनंती आहे की जर तुमच्या 24 तासामधला एक 5 मिनिटं जरी तुम्हाला भविष्यात वेळ मिळाला तर आपलं राम 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 लिहायचं 100%. एक वही करायची. ह्या एका पानाला अर्धा तास लागतो, मला 20 मिनिटं लागतात, तुम्हाला अर्धा तास लागेल. अर्धा तास देऊ शकता की नाही? 100% संपला विषय. दररोज आपलं रामकृष्ण द्यायचं, संपला विषय. तर अशा पद्धतीने आहे. आपण उद्बोधन केलं, मला उत्सुकता लागली की हे नाम काय आहे, हे राम काय आहे. पण इथून कळलं की तुम्ही फार मोठं नाही आई वडिलांचं स्वप्न आहे शेवटपर्यंत पुरवण्याचं काम करताय. तुमच्या आई वडिलांनाही माझ्या पितृपक्षात तुम्हालाही माझा नमस्कार. रामकृष्ण. इथं माझी एकच विनंती आहे, इथं येणारा छोटा मुलगा सुद्धा रामकृष्णारी बोलतो आणि पुढे जातो. महिला ताई रामकृष्णारी म्हणते, पुढे कोणी पण येतो रामकृष्णारी म्हणतो जातो. जास्ती विषयच नाही, एकच वाक्य, एक रामकृष्णारी. खूप छान, धन्यवाद माऊली, धन्यवाद. अरे केशवा माधवा, हा चांगला विचार.